मग आम्हाला शुद्ध करून घेणं आपल्यासारख्या धर्मगुरूंना का अवघड वाटावं? वा, मोठा शहाणात आहेस तू. वेदांताचा शब्दशः अर्थ घेतला तर जगातले सगळे व्यवहार उद्या बंद करावे लागतील. साप, विंचू, कुत्र, मांजर, गाढव, घोडं सगळ्यात एकच आत्मा आहे, म्हणून सगळीच माणसं आहेत असं मात्र उद्या. म्हणून सर्वभूती आत्मा एक आहे. सर्वभूती आत्मा एक आहे. बघ बघ, बाहेर तो रेडा चाललाय. अंत रेडाला इकडं. त्याचं नाव देखील ज्ञानात आहे. मग त्याचा तुझा आत्मा एकच का? होय, एकच आत्मा सर्व रूपाने नटला आहे. त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. असं मग फोड बघू त्याला तुझ्यासारखी वाचा. अरे त्या रेडाला इकडं. चला चला, फोड बघू त्याला वाचा. बघू याला वाचा. फोड. ओम सहस्र रेखा पुरुखा. हा, तोंड बंद करा गोदा. वेद म्हणण्याचा तुला मुळीच अधिकार नाही. का? आमची तुला आज्ञा आहे, वेदातला एक अक्षर तू उच्चारू नको. परमेश्वराची प्रार्थना करण्याचा अधिकार सगळ्या जीवांना आहे. ओम सहस्र रेखा पुरुखा सहस्राक्षात सहस्रपात. अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्युविजं होतारं रत्नधात